पहिलाच बॉल वेगाने टाकला, वेगावर स्वार होत असताना गोलंदाज जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चांगला चेंडू इथे तळलाय सागर भालेरावने. अजून थोडीशी मागणी करत होते मला वाटतं राजूकडे की राजू रिव्ह्यू घ्यायचा का, परंतु राजूने सांगितलं नाही, पिचिंग थोडीशी बाहेर. आणि हे भरपूर महत्वाचं कारण इथे दोन दोन रिव्ह्यू प्रत्येक इनिंगसाठी आहेत. पंचांचं विशेष कौतुक करेल, भरपूर चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. इथे फटका दमदार, सचिन बर्गेचा वार, चेंडू सीमा पार, 4 चौकार. ब्रिलियंट स्ट्रोक, जबरदस्त फटका सचिन बर्गेच्या पाठीमधून चौकार आला. 5 षटकांचा हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड त्यांच्या विरुद्ध गणेशदादा डुंबरे युवा मंजुन्नर. ऍक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर, तुमच्या मोबाईलवर. चौकार आला सचिनच्या पाठमधून. पहिला कोणता संघ फायनलमध्ये जाईल ते पाहायचंय. मिड इनिंग मध्ये आपण सेकंड सेमीफायनलचा टॉस जो मात्र करणार आहोत. शिवम स्पोर्ट गिअरसे संदीप दिवान यांनी प्रस्तुत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये माही 11 वसई पालघर. 4 धावा धावफलकावर. सागर भालेराववर आक्रमण करत असताना सचिन बर्गे यांना आपण पाहिलं. 5 षटकांची लढत, 5 षटकांचा हा सामना. समाधान आहेरकर आणि त्याचबरोबरीने सचिन बर्गे ही जोडी मैदानामध्ये. सागरचा बॉल आडव्या पाठनं, फटका दमदार, चेंडू जाईल सीमा पार, सचिन बर्गेचा वार, षटकार. जबरदस्त फलंदाजी सचिन बर्गे या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. आडव्या पाठनं गोलंदाज तयार, तिथे आडव्या पाठनं. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. डीप मिड विकेटला अक्षरशः आग लावली या संध्याकाळच्या सत्रात. षटकार. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. काय सर? 5 षटकात 5. धापलकावर धावसंख्या 10. फुलटॉस आणि फुलटॉस आता देखील जाईल सीमारेषेचा वेध घेतोय सचिन बर्गे ऑन फायर. 4 धावा, चौकार. ऑन स्क्रीन आपण पाहतायत योगीराज बुटेरे सरांना. काही स्पर्धा कव्हर करतायत. यंदाचा हंगाम भाऊ अक्षरशः गाजवलाय योगेश सरांनी. कौतुक व्हायला पाहिजे. डे नाईट जॉब आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन फोकस करा. उई गावचा हा सुपरस्टार. मित्रांनो नाव लक्षात ठेवा. अनेक वडापाव की अंडापाव. काम करत असताना खाणंही महत्वाचं. डबलकवर धावसंख्या 14. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतात सागरला गोलंदाजी करत असताना. इथे बॅटची एज, तिथे क्षेत्ररक्षण आकिब करून खराब, चेंडू सीमा पार. या बॉलवरही चौकार आला. 4 रन. धबलकवर धावसंख्या 18 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला सागर. इथे टाकलेला हा चेंडू, फिर से एक बार विकेट. तिथे क्षेत्ररक्षक बनतील आता दर्शक. मोहनला बीट करत चेंडू सीमा पार. पहिल्या षटकाची समाप्ती. दिशा स्पोर्ट फाउंडेशन. धावफलकावर धावसंख्या 24 धावा. खेडचा आज संघ आज दाखल झालाय. अधिराज्य गाजवतोय. जबरदस्त फटका पण पाहिला. षटकार. धाबलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्या 24 धावा. 24 ऑन द बोर्ड.
24 धाबा डबल कव्हरच्या मात्र आपल्याला पाहायला ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत नियोजनाचा बादशाह अर्थातच आमचे आयोजक नकुलदादा भांडे आणि त्यांचे चिरंजीव काही स्माइली फेस आहेत दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आहे वा आणि दोघांनाही टिपतात आमचे मॅनेजर गोविंद कामत त्यांचंही कौतुक जाऊया मैदानाच्या आतमध्ये डबल कव्हर धावसंख्या 24 आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की खूप जोड्या आपण ज्या मात्र पाहिलेल्या आहेत शुभम सर उपस्थित आहेत वेलकम सर तुमचं सहर्ष स्वागत शुभम स्पोर्ट्सचे एसटी रक्षक जबरदस्त सुमित पहिला चेंडू सुमितचा इथे तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे व्हाईट बॉल आहे की नाही तिसरे पंच योगीराज बुटेरे सर आप कहा भी हो जल्दी आओ व्हाईट बॉल संघाची धावसंख्या वाढेल व्हाईटच्या रूपाने जाऊन पोचेल ती सध्याच्या घडीला 25 या धावफलकावर 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर इथे बिगेट समाधान आहेरकरचा हा वार चेंडू सीमा पार षटकार जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दिशा स्पोर्ट फाउंडेशन या संघाला प्रस्तुत केलेलं आहे बाळासाहेबजी कडलक साहेबांनी जे प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून खेळ संघासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं जातं इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो धावफलकावर धावसंख्या 31 सुमितचा हा चेंडू बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर एक सिंगल आली एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते सध्याच्या कडेला जाऊन पोहोचेल ती 32 या धावफलकावर 32 ऑन द बोर्ड 32 धावा गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर 32 ऑन द बोर्ड 32 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा 5वी रात्र या क्रीडा स्पर्धेची इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू डॉट आहे सचिनसाठी टाकलेला हा चेंडू आपण पाहतायत अप्रतिम कामगिरी सध्याच्या घडीला आपण पाहतायत आमचे ऑपरेटर रोहित रॉय यांची त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारचं कार्य ते करतायत दिवसभरामध्ये अभिक कामत ऑपरेटिंग करत होते जबरदस्त आणि सध्याच्या घडीला ते कॅमेरा वर्किंग करतायत त्यांचंही कौतुक जाऊया मैदानाच्या आत इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल ओ हो चिक्याकडून खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार 4 चौकार एक सौरभने खराब कामगिरी केली आणि आमचा दुसरा सौरभ व्यासपीठावर उपस्थित हो वेलकम सर तुमचं सहर्ष स्वागत आहे ये देखो योगीराज बुटेरे सर की स्टाइल है जबरदस्त
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सुमित. इथे टाकलेला हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळालं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 36 ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला आपण पाहतायत हा चेंडू यूज केला जातोय. टिन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून कव्हरिंग केलं जातं. कॅप्टनचा हा चेंडू आहे. लगा तो चॅनल्स. 36 धावा धावफलकावर. 36 दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड त्यांच्या विरुद्ध गणेशदादा डुंबरे 11 जुन्नर. हा क्रिकेटचा थरार मित्रांनो तुम्ही आम्ही पाहतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. यंदाचा हंगाम ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवलाय, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारंगावचा हा चमचमणारा तारा राजू पाटे गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. गणेशदादा डुंबरे यांचा सर्वाधिक विश्वासू खेळाडू तो म्हणजे राजू पाटे सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी चर्चा विनिमय होताना आपल्याला पाहायला मिळतं राजू या खेळाडूकडून. 2 षटक 36 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज राजू गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर समाधान विदाउट लॉस. 36 धावा धावफलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. थोडंसं फास्ट खेळा. तुमच्या आग्रहास्तव आम्ही 5 षटकांचा सामना ठेवला आहे, त्यामुळे विनंती असेल थोडं फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं राहील. ऑन स्क्रीन आपण अभि खंडागळेला पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. 36 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार राजू पाटे. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं राजूचं. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 36 ऑन द बोर्ड. ऑन स्क्रीन आपण समाधान आणि त्याचबरोबर प्रवीण विषय भावड्या सर यांना पाहतोय. 36 धावा. ते बिगिट करण्याचा प्रयत्न आणि विकेट आली. समाधान बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर गोरे अर्थात सोन्या. थोडं फास्ट चला अमर सर. अजून हा सामना झाल्यानंतर 2 सामने कव्हर करायचे. ऑन स्क्रीन बंटी सर. ऑन स्क्रीन अनेक प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्टॉल आहेत, त्या स्टॉलवरून हाय हॅलो VIP स्टॉल आपण पाहू शकता. VIP इथे फक्त VIP माणसंच जातात. हा VIP स्टॉल आणि तिथे मला वाटतं आमचा आंबेगावचा संघ गेलेला आहे. VIP स्टॉल आहे मित्रांनो तो. योगेश वाजे सर चिक्या तो VIP स्टॉल आहे मित्रा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो राजू पाटे, ज्याने 2 बॉल टाकलेत, कोणती धाव न देता समाधानचा जो अडथळा होता तो दूर केलेला आहे. दुसऱ्या बाजूला सचिन बर्गे काय बॅटिंग करतो मैदानामध्ये. अमरसाठी टाकलेला हा चेंडू. इथे पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या गोलंदाज तयार राजू. इथे पुन्हा एकदा सुंदर असा फटका. बापू पासून चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. ऋषभ पंत स्टँडला सलामी चौकार. 4 रन. 4 धावा. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 45 या धावफलकावर. चेंडू पडल्यानंतर आत येताना पाहायला मिळाला. ते ओळखलं अमर गोरे अर्थात सोन्याने आणि खेळलेला हा सुंदर चौकार आपण पाहिला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येत आहेत. थोडेसे नाराज आहेत क्षेत्ररक्षकावर राजू पाटे. अभि खंडागळेकडून झालेली मिस्टेक आपण पाहिली. शेवटचा चेंडू राजूच्या षटकातील. 47 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. राजू पाटे याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना त्याची कामगिरी कशी होती ती आपल्याला पाहायचं. आणि फ्रॉम नारंगाव गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 47 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर राजू पाटे. इथे टाकलेला हा चेंडू पाकफुटला गेले, फटका दमदार चेंडू सीमापार आणि याचबरोबर दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेडचं अर्धशतक कंप्लीट. 51 ऑन द बोर्ड. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय अरुणजी गीते या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. वेलकम सर. खूप कष्ट या क्रीडा स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेले आहेत. आणि स्पेशल म्हणजे ज्यावेळेस डेची क्रीडा स्पर्धा असते, नाईटची व्यवस्था त्यांच्याकडे असते. नाईटला स्पर्धा असेल त्यावेळेस शेड्यूल संपल्यानंतर त्यांच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये कुमार गडगे आणि अरुणचं मी विशेष कौतुक करेल, या प्रकारे ते काम करतायत. 51 गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सुमित आलेत. आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीसाठी राजूच्या षटकात आल्या 15 धावा. दिशा स्पोर्ट फाउंडेशन. जबरदस्त खेळ या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन बर्गे 9 चेंडू 28, 4 चेंडू 14, अमर 51 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या आचार्य भगत साहेब कुठं असाल तर संपर्क साधा. ऑफिशियलची ख्वाहिश आहे चहाची. धावफलकावर धावसंख्या 52, एक बाद 52. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये 4थं षटक. कामगिरी कशा प्रकारे होईल सुमितचं हे षटक अतिशय महत्वाचं आहे. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला चर्चा रंगत असताना सुमित आणि अज्जू मध्ये. बावन्न धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आमचे बाबू रॉय सध्याच्या घडीला खूप चांगली कॅमेरा वर्किंग करतात, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. धावफलकावर धावसंख्या 52. धावफलकावर धावसंख्या 52 जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, चांगला चेंडू सुमित चा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला रात्रीचे जर आता आपण पाहिले 2 वाजलेत आणि 2 वाजले असताना देखील 300 ते 350 प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर ऑनलाईन आहेत. म्हणजे एखादी टीव्ही असेल त्या टीव्हीच्या समोर बाजूला जर आपण पाहिलं तर खूप मोठे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. इथे टाकलेला हा चेंडू, कारण मैदानाच्या आतमध्ये खेळ आहे, एका बाजूला जुन्नर आहे आणि दोन्ही संघ पुणे जिल्ह्यात दिले आहेत. अजूनही मित्रांनो तुम्ही 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटा वाजवायला विसरू नका. धावफलकावर धावसंख्या 52. 3 चेंडू सुमितचे आपलातून आपण पाहिलेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सुमित. इथे फटका दमदार. व्हॉट अ शॉट. वाव, जबरदस्त. शब्द अपुरे पडतील असा फटका होता तो. अमर गोरे अर्थात सोन्याचा षटका.
काय फटका सजवला. ऍक्शन रिप्ले. जबरदस्त जबरदस्त टायमिंग. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अर्थात रोहित शर्मा स्टँडला सलामी. षटकार. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. शिवम स्पोर्ट गिअर्स शहापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये माही 11 वसई पालघर. त्यावर सर्वांच्या नजर आहेत. आपल्याकडे धावसंख्या 58, 58, लॉस ऑफ 1. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते सध्याच्या घडीला चौथं. यानंतर 2 सामने बाकी आहेत हा सामना झाल्यानंतर, आणि उद्या सकाळी 9:30 चालू होणार, हे सर्वात महत्वाचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिथे एक सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावपलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला वाढेल, जाऊन पोचेल ती 59 या धावपलकावर. उद्या सामने किती वाजता चालू होणार आहेत नकुल सर, आमच्यापर्यंत पोचवा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धापलकावर धावसंख्या 59. 4 षटकांचा खेळ समाप्त. अंतिम षटक म्हणजे जे की दोन्ही संघ आपण मैदानामध्ये पाहतोय, एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक वेळा खेळलेले आहेत असे संघ. मान्यवरांचं शुभागमन होताना पाहायला मिळतं. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर सौरभ केदार अर्थात चिकू गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार. 59 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1. आमचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहेत. सर लवकर आले तुम्ही, या, तुमचं सहर्ष स्वागत आहे. 59 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1. शेवटचे 6 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत, ते किती धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचंय. सौरभ केदार अर्थात चिकू गोलंदाजी मार्कवर. समोर अमर. पहिलाच बॉल फटका इथे फसलाय. चेंडू हवेत. कॉटन बोर्डची संधी. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही. एकदा वेळ एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 60 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 बॉल टू गो. टॉस साठी संपर्क साधायचा आहे. शिवम स्पोर्ट गिअर्से शहापूर. आलाय का संघ? यानंतर मॅच असेल. अनेक कमेंट्स येतात की गिअर्से कधी आहे, गिअर्से कधी आहे. प्रतीक्षा आहे प्रेक्षक वर्गाला. 60 धावा धावपलकावर. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सौरभ. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय. चेंडू हवे. डाऊन द बॉल. अक्षय खोन. AK-47. एक जबरदस्त झेल त्याने पकडलाय. फलंदाज बाद. वेल कॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. पिंपळवंडी गावचा असणारा हा सितारा अक्षय खोन, त्याने एक जबरदस्त झेल पकडलाय. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये अनिकेत दाखल होताना पाहायला मिळतील. समोरचे प्रेक्षक वर्ग, त्यांना विनंती आहे लाईट बंद करा. समोरचे प्रेक्षक वर्ग, बाबू सर त्यांच्यावर कॅमेरा घ्या. ओके, धन्यवाद. नाही पण त्या गाडीचं फोकस एवढा सुंदर आहे, त्याच्या प्रेमात पडलो मी. जबरदस्त जबरदस्त.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्ग. 60 धावा धाबलकावर. सौरभला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. हो, इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉल जो मात्र पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. तिसऱ्या पंचांची मागणी. नो बॉल पंचांनी दिलाय आणि तिसऱ्या पंचांची मागणी. योगीराज बुटेरे सर या सर या, तुमचं सहर्ष स्वागत. डिसिजन पेंडिंग आहे तोपर्यंत आपण काही मान्यवर उपस्थित आहेत. बंटी दादा सासे जे विधी वेज चायनीज चे प्रोप्रायटर आहेत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित आहेत. सर्वांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद, तुम्ही उपस्थित राहील. पट्टीवर बॉल पडलेला आहे सर. ओके, नो बॉल. नो बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता धुराळा समर्थ उडताना पाहायला मिळाला. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्ग. सौरभला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. 61 धावा आहेत, 2 फलंदाज बाद. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे आलेत राजूचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 2 बाद 62. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 बॉल टू गो. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 बॉलमध्ये कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आहे. एक ज्या प्रकारची सुरुवात होती 70 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेडचा, तर 65च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न मैदानामध्ये गणेशदादा डुंबरे 11 जुन्नर करेल. सौरभ केदार चिकुल आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः सोडून दिलाय. तिथे यष्टीरक्षण खराब आहे आज्योकडून. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 64. 64. लॉस ऑफ 2. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 3. गोलंदाजी थोडीशी कमी जाणवताना पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये सुमित आवटी खेळाडूची. गोलंदाज तयार. इथे आडव्या बॅटनं फटका दमदार आणि चेंडू सीमा पार. षटकार. 6 रन. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचे एज. तिथे क्षेत्ररक्षक येतील बापूचं क्षेत्ररक्षण सुंदर. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 71. 71 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक चेंडू जो मात्र शिल्लक. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 2 बाद 71. इथे टाकलेला हा चेंडू हळव्यार पद्धतीने फटका जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक येथील सागर भालेराव. बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या बॉलवर, तिसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि इथे रन आउट. 2 धावा, संघाची धावसंख्या धावफलकावर 73. विजयासाठी लक्ष असेल ते 74 धावेचं. टीम गणेशदादा डुंबरे 11 जुन्नर या टीमला. चला क्षेत्ररक्षण लावायचंय दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी. चला टॉस साठी पालघर संघाचे कॅप्टन वसई पालघर संघाचे कॅप्टन उपस्थित. दुसऱ्या बाजूला कॅप्टन कैलास सर, कैलास भांडे सर. चला टॉस साठी कॅप्टन संदीप दिवाने सर. चला ओके. कॅप्टन उपस्थित आहेत आणि आज मला वाटतं संपूर्ण शहापूर तालुका एकत्र झालाय. वा, अभिनंदन स्पेशली संदीप सर तुमचं की आज तालुका एकत्र केलेला आहे आणि आज सर्व एकत्र खेळताना पाहायला मिळतील. शरददादा भगत यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. कोण कॉल करतोय? ओके, संदीप सर कॉल करतील. टॉस हेड आणि इथे आलेला आहे हेड. सर टॉस जिंकलाय, काय निर्णय? आम्ही फिल्डिंग करू पहिल्यांदा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. जी प्लेइंग 11 पहिल्या दिवशी होती त्यामध्ये किती बदल आहे आज? आज कैलास इन आहे, श्रावण आहे, जेडी आहे, तिघ जण इन झालेत. आउट कोण झालेत तिघांपैकी? आउट आता लगेच नाही सांगता येणार. आम्ही डगआउटमध्ये जाऊ, चर्चा करू आणि मग हे 3 इन आहेत फिक्स. ओके, ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मॅचसाठी. दुसऱ्या बाजूला पालघर संघाचे कॅप्टन आहेत. पहिल्याच सामन्यामध्ये कुठेतरी विश्वनाथची कमी जाणवली, परंतु जसा विश्वनाथ आला त्याने विश्व जिंकलंय. ज्या प्रकारची बॅटिंग आहे, काय बोलाल? विश्वनाथ संघामध्ये आल्यानंतर किती कॉन्फिडन्स वाढतो? कॉन्फिडन्स वाढतोच. त्यानेच संघ बांधला आहे ॲक्च्युली. त्याचा बी पी एलमध्ये मॅच होता म्हणून तो येऊ नाही शकला, पण तो आता आला आहे. आता आम्ही पण जाम लांबचा प्रवास करून आलो आहे, तर जिंकण्याचा प्रयत्न करू. ओके, ऑल द बेस्ट. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. इथे टॉस जो मात्र जिंकलेला आहे शिवम स्पोर्ट गेअरसे या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आपल्याबरोबर या मॅचच्या या सेकंड इनिंगसाठी आणि पुढल्या मॅचच्या पहिल्या इनिंगसाठी जोडले जातील सुनील शेळके सर. धन्यवाद.
धन्यवाद निखिल ठोंबरे सर. दिशा स्पोर्ट्स खेड आणि त्यांच्या विरोधात गणेश दादा डुंबरे युवा मंच जुन्नर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघतो. जुन्नर संघाचा संघ कर्णधार राजू पाटे आणि दिशा स्पोर्ट्स खेडचा संघनायक सचिन बर्गे. प्रथम फलंदाजी करत असताना दिशा स्पोर्ट्स खेडने धावपलकर धाबा जोडलेले आहेत. तब्बल 73 आणि 74 धाबांचं तगडं आव्हान मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ असेल तो म्हणजेच गणेशदादा डोंबरे युवा मंच जुन्नर. खेळपट्टीची डागडुजी मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली आपण सगळेजण बघत आहात. आजच्या दिवसामध्ये क्वालिटेटिव्ह क्रिकेट आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. या स्पर्धेची ही 5वी रजनी आणि 7वा दिवस आपण आज दिवसभर अनुभवला. खूप चांगलं क्रिकेट, तालुका निहाय क्रिकेट आपण या स्पर्धेमधून आतापर्यंत अनुभवलेलं आहे आणि तीच क्रिकेटची परंपरा इथे सुरू राहील. आजची रजनी ही प्रेक्षकांसाठी, क्रीडा रसिकांसाठी, खेळाडूंसाठी पर्वणी आहे. कारण आजच्या रजनीमध्ये तालुका हबमधून फार मोठे मोठे स्टार खेळाडू इथे दाखल झालेले आपण बघत आहोत. दिशा स्पोर्ट्स खेडचा विचार केला तर त्यांच्याकडे सचिन बर्गेसारखा अत्यंत चांगला चाणाक्ष कर्णधार आहे. त्याचबरोबर अमित राऊत हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण गोलंदाजी प्रेशराईज सिच्युएशनमध्ये कशी करावी हे अमित राऊतला माहीत आहे. निलेश पिंजारे सारखा फलंदाज, अनिकेत रोडे फलंदाज, योगेश शिवेकर फलंदाज, समाधान आहेरकर हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे, जेन्युइन ऑलराऊंडर. सागर दरेकर सारखा डाऊन दी ऑर्डर येणारा फलंदाज आहे. विवेक शिवेकर, अमर गोरे गोलंदाजीमध्ये फार मोठं नाव आहे खेड परिसरातील. सचिन गाढवे, कुणाल शिवेकर, या पद्धतीने खरं तर इथे हा संपूर्ण संघ खेडचा आपल्याला पाहायला मिळतो. गणेश दादा डुंबरे युवा मंचे या संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे राजू पाटे सारखा फार मोठा कर्णधार आहे आणि राजूने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. फलंदाजीमध्ये गोलंदाजी सुद्धा त्याची चांगली राहिलेली आहे, परंतु फलंदाजी फार आक्रमक केलेली आहे राजू पाटेने. एक सामना असा होता की जो प्रतिस्पर्धी संघ असं वाटत होतं की ज्युनियर संघाला मात देईल, परंतु तिथे उभा राहिला राजू पाटे, त्याने फार चांगली फलंदाजी केली. सुमित भंडारी आहेत, अज्जू बेपारी फार मोठं नाव आहे. गणेश जाधवने विशेषतः प्रभावित केलेले, ज्या पद्धतीची फलंदाजी केली. गणेश जाधवला त्या परिसरातील सचिन तेंडुलकर असं म्हटलं जातं. गुड वर्क गणेश जाधवचा, आपण चांगली फलंदाजी पाहिली. आकिब बेपारी आणि अज्जू बेपारी ही दोन मोठी नावं आहेत. बापू चकते, सागर भालेराव, काय गोलंदाजी केली सागर भालेरावने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. परवा दिवशीचा दिवस जर आपण पाहिला तर त्या दिवसामध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट अनुभवलं आणि ती रजनी जवळजवळ आपल्या नावावर केली होती गोलंदाज सागर भालेरावने. आणि त्या परवा दिवशीच्या रजनीमध्ये आपल्याबरोबर समालोचक नरेशजी ढोमे सर उपस्थित होते. त्यांच्या वतीने ही चर्चा खरं तर तिकडे छेडली गेली होती की सागर भालेराव याला फार मोठा क्रीडा वारसा लाभलेला आहे आणि जवळजवळ 3 ते 4 भाऊ टेनिस क्रिकेट खेळतात. त्याचबरोबर आविष्कार दाते असतील, डावकुरे हाताचे फलंदाज अभि खंडागे, सौरभ केदार, अक्षय खोंड आणि साहिल गायकवाड, मोहन महाकाळ सुद्धा त्यांच्यामध्ये खेळताना आपण बघू शकू. पाहायचं इथे आव्हान फार मोठे, कारण 73 धावा बनवणं हे तितकं सोपं नसेल. 74 धावा इनफॅक्ट बनवायचे. 73 धावा पहिल्या डावामध्ये बनल्या गेलेले. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने अर्थात खेड संघाच्या वतीने फलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन सचिनचं चांगलं आलं. त्याने 27 धावा जोडल्या, 16 धावा जोडल्या. अमर गोरे हे सुद्धा मोठं नाव आहे आणि 7 आणि 9 अशा पद्धतीने समाधानने 7, अनिकेतने 9. दुसरा डाव सुरू. राजू पाटे समोरच्या दिशेने खेळतायत. उंच चेंडू हवेमध्ये आहे. इथे पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. ज्या फलंदाजाची फार मोठी चर्चा आपण छेडली होती त्या फलंदाजाला इथे यश मिळत नाही आणि सागरच्या वतीने हा झेल दरम्यान तिकडे टिपला गेला. सागर दरेकर दूरवर होते, अगदी बाउंड्री लाईनवर, तिथून चेंडूपर्यंत पोहोचले. त्यांनी अत्यंत चांगला झेल टिपला. याचबरोबर मोठा फलंदाज मोठ्या सामन्यामध्ये इथे ढेर झालेला आपण पाहिलेलं आहे. जितकी शारीरिक उंची या फलंदाजाकडे आहे
तितकाच त्याच्या खेळाचा स्तर फार मोठा उंच आहे, परंतु इथे या महत्त्वाच्या क्षणामध्ये आपल्या संघाला त्याला बॅक करता आलं नाही. क्रिकेट हे असंच असतं. क्रिकेटमध्ये तुम्ही जे अंदाज दर्शवता ते अंदाज बऱ्याचदा क्रिकेट तुमचे फेल ठरवत असतं आणि त्याच पद्धतीने इथे क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. गोलंदाजी चांगली राहिली नव्हती. गणेशदादा डुंबरे युवा मंच जुन्नरची प्रतिस्पर्धी संघ की जो त्यांच्या अगदी शेजारचा तालुका आहे खेड आणि जुन्नर, त्याने भरपूर धावा बनवल्या. 73 धावा त्याने बनवल्या. 74चं लक्ष दिलं गेलं. आणि कधी कधी क्रिकेट म्हटलं की एखादा दिवस एखादी रात्र तुमची वाईट असू शकते. त्या पद्धतीने आजची रात्र ही तितकी चांगली राहिली नाही राजू पाटेसाठी असं आपल्याला म्हणावं लागेल. नवीन फलंदाज गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या फलंदाजाकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, कारण या फलंदाजाने जी क्लासिकल फलंदाजी केली होती ती आजही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आहे. समोरच्या दिशेने ज्या क्लासचा मी या अगोदर उल्लेख केला होता तोच क्लास इथे पाहायला मिळतो. या फटक्यामध्ये डावी एसटी सोडून थोडे मागे गेले, त्यानंतर रूम क्रिएट केला आणि समोरच्या दिशेने व्हर्टिकल ब्लेडने खेळला गेलेला हा फटका. हा बघा, आर्म एक्सटेन्शन अत्यंत चांगलं राहिलं या फटक्यामध्ये फलंदाज गणेश जाधवचं. त्याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. या पद्धतीनेच फलंदाजी करावी लागेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे 74 बनवायचे आहेत. गणेशसाठी अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू गोलंदाज अनिकेत हाताळत आहे. अनिकेत रोडेच्या वतीने फेकला गेलेला हा वाईड. दिलासा मिळेल या धावपलकाला. गणेश दादा डुंबरे प्रतिष्ठान जुन्नर त्यांच्या विरोधात दिशा स्पोर्ट्स खेड असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहात. अनिकेत रोडे जेन्युइन ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो दिशा स्पोर्ट्स खेडच्या वतीने. फलंदाजी तितकं चांगलं योगदान देता आलं नव्हतं. गोलंदाजी करतात, स्विच केलेले अगोदरच तयार होते आणि इथे लेंथ फार लवकर खरं तर जेज केली होती या फलंदाजाने. आणि तिकडे काय घडलंय, क्षेत्ररक्षकांची महाक्षत्ररक्षक आघाडी तयार झाली, परंतु हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये त्यांना धाडता आला नाही. हा बघा ज्या पद्धतीने फटका खेळला गेलेला आहे गणेश जाधवच्या वतीने. अत्यंत चांगली फटकेबाजी गणेशने या स्पर्धेमध्ये केलेली आपण बघतो. काही ऑर्थोडॉक्स फटके, काही पुस्तकी फटके. टिपिकल मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खेळणारा हा फलंदाज आहे. ज्या पद्धतीने तो सर्कल व्यवस्थितरित्या भेदतो, क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून रिंग मधून फटके खेळतो आणि चौकार मिळवतो. पुढे जाऊन मग जर आपण बघितलं तर हा फलंदाज षटकारांचा कडे सुद्धा वळू शकतो. 9 धावा धावपल करत, एक गडी आतापर्यंत बाद आहे. स्टार्किंगला बॅटर गणेश जाधवने पुन्हा एकदा इथे खरं तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला होता. लूप होणारा फुलटॉस आहे, डीप होणारा फुलटॉस. डिसिबिंग बाय दी फ्लाइट अशा पद्धतीने टर्म आहे क्रिकेटमध्ये, तीच वापरायची होती. खरं तर अपेक्षित लांबीपेक्षा अधिकची लांबी मिळाली होती, फलंदाजाला टॅकल करता आली नाही. पुढे सरकला, इथे यावेळेस मिड ऑफला बीट केलेला आहे. ज्या फलंदाजीची चर्चा आपण करत होतो, टिपिकल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फटका इथे दाखवतोय. पुढे सरकला, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक अँड देन एक्झिक्यूट. व्हॉट ए गुड शॉट. ऑल द वे फॉर 4 रन्स हा चौकार येतोय. इथे बघा पुन्हा जागा बनवतोय फलंदाज. फलंदाजाची हीच टेक्निक राहिलेली आहे या डावामध्ये. तो जागा बनवून खेळतो. रूम क्रिएट करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. किंबहुना गोलंदाज तुम्हाला मोठे फटके खेळण्यासाठीची संधी देईलच असं नाही, तुम्हाला पदलालित्य दाखवावं लागतं आणि स्ट्रोक्स बनवावे लागतात. त्याच पद्धतीने स्ट्रोक्स इथे बनवलेले आहेत यावेळेस या फलंदाजाने गणेश जाधवने. धावपलकोर एकूण धावांचा विचार केला तर 13 धावा धावपलकोर जोडलेले आहेत. एक गडी आतापर्यंत बाद आहे. एका चेंडूचा खेळ येणं शेष आहे या षटकातील. उजव्या यष्टीच्या बाहेर गेला, त्यानंतर खेचून मारलंय, पूल केलंय. आणखी एकदा चेंडू एका टप्प्याने युवराज सिंग आणि रिषभ पंत स्टँड मध्ये जाऊन धडकतोय आणि इथे हा आणखी एक चौकार येत आहे. हा चौकार खरं तर आपण बघतो. यस, इथे या चेंडूची हाईट चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. टप्पा पडला होता खरं तर, त्यानंतर किती चेंडू उसळलाय हे तिसऱ्या पंचांना विचारण्यात आलेलं आहे. चेंडूफळीचा संपर्क जरूर आला होता, त्यावर एक चौकार सुद्धा आलेला आहे. थर्ड अंपायर या लवकर.
या अगोदर 1 बाउन्स फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग मिळालेली आहे, त्यामुळे हा निर्णय थोडा इंटरेस्टिंग राहिलेला आहे. आता पाहायचं आहे. तिसरे पंच आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. टेक्निकल सपोर्ट डिमांड केलेला आहे मैदानी पंचांनी. टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. या स्पर्धेमध्ये अंपायरिंगचा स्टँडर्ड अत्यंत चांगला आपण बघत आहोत. सगळ्या अंपायर्सचा विचार केला तर कल्याण ग्रामीण मधून खेळणारे खेळाडू, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्याचमुळे हा चौकार आलेला खरं तर आपण पाहिलेला आहे. या चौकाराने धावफलक पुढे गेलं. एकूण धावांचा विचार केला तर एकूण धावा आहेत 17 अर्थात 17. पहिल्या षटकामध्ये 17 धावा धावपलकर जोडलेले. धावा एकूण बनवायचे 74 अर्थात 74. गणेश खेळतोय 16 धावांवर. 5 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. अज्जू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अज्जू बेपारी आणि गणेश जाधव हे फलंदाज आपण बघतो. सलामीसाठी अज्जू बेपारी दाखल झाले होते. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये 17 धावा धावपलकावर 1 गडी बाद आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर जवळजवळ 14 धावा प्रति षटकामध्ये मागे बनवायचे आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे आपण बघू शकू सागरचा वापर होत आहे. सागर गोलंदाजीसाठी इथे आमंत्रित केले गेलेले. सागर दरेकर. अज्जूसाठी हा फुल टॉस. यावेळेस मिड ऑनला बीट करण्यामध्ये अज्जूला यश मिळतंय. व्हर्टिकल ब्लेड शॉट, स्ट्रेट लाईक अन एरो, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, 4 रन्स. चांगलं तंत्र इथे फलंदाज दाखवत आहेत. समोर खेळतायत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका खेळला की तो टेनिस क्रिकेटमधील सुरक्षित फटका असतो. याचं महत्वाचं कारण असं की अगदी सरळ तुमच्यासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केलेली नसते कर्णधाराने. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर मला असं वाटतं IPL मध्ये खेळणारा कायरॉन पोलार्ड हा असा खेळाडू आहे की ज्याच्या विरोधात या पद्धतीने स्ट्रेट हिटसाठी क्षेत्ररक्षक तैनात केले जातात. 21 धावा धावपलकावर. सागर पुन्हा एकदा वळतोय. 1 गडी आतापर्यंत बाद आहे. 74 धावा बनवायच्या आहेत. अज्जू बेपारीसाठी शॉट ऑफ गुड लेंथ. इथे बॉडी लाईन मध्ये टाकला गेलेला, त्यावर पुलचा फटका अज्जू खेळतोय. 1 टप्पा घेत असताना आणखी एकदा चेंडूला सीमारेषेचं दर्शन घडवलेलं आहे. आणखी एकदा फलंदाज अज्जूचा हा प्रहार, चौकार. 2 चौकार लागोपाठचे इथे खेळण्यामध्ये यश मिळतं अज्जू बेपारीला. या अगोदर उल्लेख केला होता आपण की हा फलंदाज फार मोठा आहे, हा फलंदाज फार महत्वाचा आहे. इथे फलंदाजी करणाऱ्या गणेश दादा डुंबरे युवा मंच ज्युनियर साठी अज्जू बेपारी, त्याचबरोबर आकिब बेपारी, हे 2 खेळाडू महत्वाचे आहेत. 25 पर्यंत पोहोचलेला डाव आहे. सागर पुन्हा एकदा वळतो. यावेळेस इथे स्क्वेअर ड्राईव्ह. काय फटका आहे. व्हॉट अ गुड हिट, ब्रिलियंट हिट बाय बॅटर. वन्स अगेन बॉल इज रेसिंग टुवर्ड्स फेन्सेस, 4 रन्स. आणखी एक चौकार येतो. काय फटकेबाजी केली जाते. बघा सगळ्यात महत्वाचं की स्टान्स चांगला आहे या फलंदाजाचा. स्टान्स घेत असताना तुम्ही तुमच्या पायांमध्ये किती अंतर ठेवता यावरून मग तुम्ही कोणत्या बाजूने खेळणार आहात हे सुद्धा गोलंदाजाला ठाऊक असतं किंवा त्या पद्धतीने तो तुमच्या हालचाली टिपत असतो. स्टान्स तुमचा जितका बॅलन्स तितकी तुमची फटका खेळत असतानाची खरं तर ज्याला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी होते तिकडे ती येत असते आणि फटक्यामध्ये तुम्हाला चांगलं वजन मिळत असतं, चांगली ताकद मिळत असते. तेच आतापर्यंत अज्जूच्या फटकेबाजीमध्ये आपण पाहिलेले आहे. बॉडीचा शेप होल्ड करणं ही सुद्धा फार मोठी कला आहे फलंदाजाची की जी अज्जूच्या वतीने आपण सगळेजण बघत आहात. 3 चेंडूंमध्ये 12 धाबांचं योगदान अज्जू बेपारीचं आपल्याला खरं तर इथे पाहायला मिळतं. तिन्ही चौकार आलेले. चौकार खेळतो अज्जू बेपारी. सागर इथे पुन्हा एकदा वळतील. एज लागते, मागच्या बाजूने चेंडू जातो. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस. इथे फुटवर्कचा वापर केला आणि इथे काय झालेलं आहे पाहायचंय इथे नेमकं काय घडणार आहे. यस, ज्या पद्धतीने क्लोज डिसिजन आहे. आपण निश्चितच तिसऱ्या पंचांकडे वळणार आहोत. ज्या पद्धतीने आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलेले तिसरे पंच पुन्हा एकदा येतील.
विनंती असेल गणेश दादा डुमरे युवा मंच जुन्नर, आपण थोडी शांतता आपल्या डगआउट मध्ये ठेवायचंय. अति उत्साह आपण खरं तर दाखवू नका. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेलेली आहे मैदानी पंचांच्या वतीने आणि क्लोज आहे, फार क्लोज आहे. खरं तर आपणही आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं ज्या पद्धतीने सीमारेषेच्या जवळ चेंडू मार्गस्थ होत असता दोन क्षेत्ररक्षक खरं तर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. तिथे एक क्षेत्ररक्षक पोहोचले, त्याने अडवण्याचा तिकडे प्रयत्न केला. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचं बॅकअप मिळालं, एकाने फुटवर्क वापरलं, दुसऱ्याने हँडवर्क वापरलं. पाहिजे आता इथे या सगळ्या गोष्टी करत असताना हा अटेम्प्ट व्हॅलिड आहे, इनव्हॅलिड आहे, सेफ आहे की इथे धावा मिळतील फलंदाजी करणाऱ्या संघाला, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. ट्रान्सपरन्सी या स्पर्धेची आपण खरं तर आतापर्यंत योग्यरीतीने पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. या स्पर्धेने पारदर्शकता आपल्याला दाखवलेली आहे. त्याचमुळे या स्पर्धेची 29 पर्व अत्यंत हिट राहिलेली आहे. 30व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण सगळेजण अनुभवत आहात. ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं असं वाटतं की चेंडू आतमध्ये होता सीमारेषेच्या, परंतु क्षेत्ररक्षकाचा पाय नेमका कुठे आहे यासाठी टेक्निकल सपोर्ट आहे. या स्पर्धेमध्ये आताच ज्यांचं आगमन झालेले शहापूर तालुक्याचा बुलंद आवाज सोमनाथजी खाडे सर, आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. हा चौकार आहे, इट्स 4 रन्स. बघा गणेश दादा डुमरे युवा मंच तुमच्यासाठी ही सक्त सूचना आहे पंचांच्या वतीने की आपण नियमांचं उल्लंघन करू नका. आपल्याला डगआउट कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडायचं नाही. हे बघा क्षेत्ररक्षक अटेम्प्ट करताना अगोदरच बाहेर निघाले होते, त्यामुळे या सगळ्या नियमांचा आधार इथे खरं तर घेतला गेलेला आहे. आणि ज्यावेळेस चेंडूला स्पर्श होतो क्षेत्ररक्षकाच्या हाताचा, त्यावेळेस त्याचा फूट सीमारेषेच्या पलीकडे अर्थात त्याचा पाय सीमारेषेच्या पलीकडे लँड झालेला आहे. त्यामुळे हा महत्वाचा नियम आहे, हा दुवा आहे यामधला, या डिसिजन मधला. तिसऱ्या पंचांचं कौतुक करू. क्रायसिस सिच्युएशन मध्ये तुम्हाला चांगले डिसिजन देता आले पाहिजेत. यावेळेस लोअर बॅकलिपने खेळण्यासाठी प्रवृत्त करतायत फलंदाजाला. फक्त आणि फक्त एक धाव इकडे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जात असलेलं आपण बघू शकू. दुसरा षटक सुरू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा इकडे आक्रमणाला सुरुवात झाली होती. सुरुवातीचे 4 चेंडूंमध्ये 16 धावा मिळवलेल्या होत्या फलंदाजाने. गणेशचा विचार केला तर त्याने 5 मध्ये 16 बनवलेले आहेत. अज्जू बेपारी हा एक खरं तर की फॅक्टर आहे, हा एक व्हायटल फॅक्टर आहे या रनचेस मधील. या अगोदरच्या सामन्यांमध्ये अज्जू ज्या पद्धतीने फलंदाजी करतो ती त्याला साकारता आली नव्हती, परंतु हा सामना फार मोठा आहे, महत्वाचा आहे. तिथे त्याची गुणवत्ता तो सिद्ध करतो. इथे फलंदाज गणेश जाधव आहेत. गणेश जाधवचं दुसरं नाव क्लास असं आपण ठेवू शकतो. ज्या पद्धतीची फलंदाजी तो करतोय, पॅन्टमध्ये ठेवलेला चेंडू होता अराउंड दी लेग्स, त्यावर फ्लिकचा खेळलेला हा फटका, ओपन चेस स्टान्स आपल्याला पाहायला मिळतो गणेशचा. आणि ज्यावेळेस फलंदाज ओपन चेस स्टान्सने उभा राहतो त्यावेळेस तो ऑनसाइड रिजन टार्गेट करण्यासाठी तयार असतो. याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आला आणि ते हा चौकार खेळलाय गणेश जाधवने. 2 षटकं संपतायत तब्बल 38 धावा धावपलकावर. या 2 षटकांनी अर्थात मॅन्डेटरी पॉवर प्लेने इथे या सामन्याचं चित्र बदलवलेलं आहे. कारण उर्वरित 3 षटकं उरतायत ज्यामध्ये 18 चेंडू आहेत, 36 धावा बनवायचे, म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा, 200चा स्ट्राईक रेट, प्रत्येक षटकामध्ये 12 धावा. सामना इंटरेस्टिंग बनत चाललेला आहे. खेड आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात जुन्नर, दोन्ही तालुके भौगोलिक दृष्ट्या जर पाहिले तर एकमेकांचे शेजारचे आहेत, जवळचे आहेत. आणि दोन्ही तालुके जर आपण म्हटले तर पुणे जिल्ह्यातील तालुके आहेत, त्याचमुळे पुणे जिल्ह्याचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकू. एक गोष्ट पॉझिटिव्ह होईल पुढे जाऊन, ती म्हणजे कोणती की पुणे जिल्ह्यातील एक संघ समोर जाईल, पुढे जाईल. मेगा फिनालेमध्ये दाखल होताना आपण एका संघाला बघू शकू. आता तो संघ नेमका कोणता आहे यासाठीचा हा सगळा अट्टाहास मैदानाच्या आतमध्ये. त्यासाठी एकतर फलंदाजी करणाऱ्या संघाला 74 धावा विहित वेळेच्या अगोदर बनवाव्या लागतील, तर त्यांना आपण विजेते घोषित करू. किंबहुना 5व्या षटकापर्यंत ते बनवू शकतात.
तरी ते विजेते असतील. 5व्या षटकापर्यंत 74 पर्यंत जर पोचू दिलं नाही म्हणजे इनफॅक्ट 73 पर्यंत असं म्हणता येईल, कारण इथे सुपर ओव्हरचं सुद्धा प्रोव्हिजन आहे, तर मात्र गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये विजेता ठरू शकतो आणि ते करावं लागेल गोलंदाजांना. इथे गोलंदाज अमरचा वापर होत आहे. अमर गोरे फार मोठं नाव आहे. अमर गोरेला कोणी विसरू शकत नाही. ज्या पद्धतीने गेली अनेक वर्षापासून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याचा बोलबाला राहिलेला आहे. परफॉर्मन्समध्ये सातत्य ठेवलेलं आहे या खेळाडूने. फटका अत्यंत चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळतोय क्षेत्ररक्षक. चांगला निर्णय क्षेत्ररक्षकाचा, कारण या पद्धतीने एकतर तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की झेलसाठी जायचं आहे की चेंडू अडवायचा आहे. कधी कधी बऱ्याचदा क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी जात असतात. कधी कधी त्यांच्या समोर चेंडू बाउन्स होतो, आउटफील्डला रिॲक्शन मिळत असते, कडक आउटफील्ड असते आणि चेंडू मग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेपर्यंत पोहोचत असतो. एकूणच की आपण जो निर्णय घेतो तो योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवणं आपल्या हातामध्ये. अयोग्य असेल तर त्याला योग्य करण्यासाठी जी दुर्दम्य इच्छाशक्ती हवी आहे ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे, ती तुम्हाला दाखवायची असते. 42 धावा धावपलकावर. हा चेंडू अत्यंत चांगला आहे. वाईड यॉर्करचा शोध इथे केलेला आहे. या अगोदर आपण बघितलं की अमर गोरेने तिथे दीर्घ श्वास घेतला होता. रनवे अप्रोच मध्ये तो येऊन तिथे थांबला होता, खाली बसला होता. ह्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खरं तर खेळाडू वापरतात आणि मग तिथे अधिकचा वेळ मिळतो गोलंदाजाला ठरवण्यासाठी इन फ्युचर कशा पद्धतीने आपल्याला रणनीती आखायची आहे. यावेळेसचा इथला फटका आपण बघतो ऑफ ड्राईव्हचा, ज्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो, त्यानंतर फेकी होते. एक धाव तर इथे मिळते. एका धावेने धावपलक पुढे जात असलेला आपण बघू शकू. एकूण धावा आतापर्यंत 43 अर्थात 43. एक गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भव्य दिव्य डे नाईटची ही स्पर्धा, भगवा चषक धमाका 30वा पर्व. खरं तर या स्पर्धेचा आपण सगळेजण अनुभवत आहात. मुरबाड तालुक्यातील क्रीडा संस्कृतीला पडलेलं हे गोड स्वप्न आहे आणि मुरबाड तालुक्याच्या क्रीडा सरपेचात रोवला गेलेला खरं तर आणखी एक तुरा आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इकडे ऑन ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक समाधान. चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली, फक्त आणि फक्त एक धाव मिळते. आक्रमण तुम्हाला चालूच ठेवावं लागेल. आक्रमणाची धार बोथट झाली तर अडचणींमध्ये गणेशदादा डुंबरे 11 ज्युनियर हा संघ येऊ शकतो. 3 षटकं संपतायत ज्यामध्ये 44 धावा बनल्या, एक गडी बाद आहेत. उर्वरित 2 षटक आहेत ज्यामध्ये 30 धावा बनवायचे आहेत. 15.00 धावांची सरासरी मैदानाच्या आतमध्ये इथे राखावी लागेल सामना जिंकण्यासाठी ज्युनियरला. या उलट दिशा स्पोर्ट्स खेळला या 30 धावा रोखाव्या लागतील. ड्रिंक्स ब्रेक, मैदानाच्या आतमध्ये 2 मिनिटांची विश्रांती.
12 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 44 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 15.00 ची इथं खरं तर सरासरी राखायची आहे सामना जिंकण्यासाठी. ऑनलाईन कमेंट्सकडे जर आपण वळलो तर या स्पर्धेसाठी अत्यंत चांगल्या शुभेच्छा येतात. एनक्रिकसाठी सुद्धा शुभेच्छा येतात. समालोचन कक्षासाठी सुद्धा फार चांगल्या शुभेच्छा खरं तर इथे येत असलेल्या आपण बघतो. कॉमेंट्री पॅनलसाठी सुद्धा चांगल्या शुभेच्छा येतात. चांगल्या कमेंट्स आलेल्या आहेत. त्या सगळ्यांचा आम्ही समालोचन कक्षामधून ऋण व्यक्त करतो. आपण आहात म्हणून आम्ही आहोत. तुमचं प्रेम असंच राहू द्या. 45 रन्स ऑन दी बोर्ड. 45 धावा धावपलकावर पहिल्या चेंडूवर आलेली ही सिंगल आपण बघत आहात. चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. यस पंचांच्या वतीने इथे खरं तर हा चेंडू नो कॉल केला गेलेला आहे. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल. त्याचमुळे आणखी एक धाव धावपलकावर जोडली जाईल. येणारा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. अलीकडच्या क्रिकेटमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीचा नो बॉल हाताला येणारा चेंडू हा फ्री हिटच असतो. आणि ही नामी संधी आलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अर्थात गणेश दादा डुंबरे 11 जुन्नरसाठी. ज्या पद्धतीची स्टार्ट त्यांना मिळाली, ज्या पद्धतीची सुरुवात त्यांना मिळालेली आहे ती सुरुवात अधिक कन्सॉलिडेट करता येऊ शकते. इथे या फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात जुन्नरला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा फुलटॉस. इथे एज लागते. क्षेत्ररक्षक गली रिजन मध्ये उपस्थित आहेत. योग्य रीतीने चेंडू अडवलाय. त्यानंतर त्याची केली गेलेली फेकी आपण बघतो. फ्री हिटचा खरं तर चांगला वापर तिकडे करता आला नाही. फ्री हिटवर बऱ्याचदा मोठे फटके अपेक्षित असतात. फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाज वेगळ्या स्वातंत्र्यामध्ये जात असतात. बऱ्याचदा चित्र विचित्र फटके त्यांच्या वतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. इम्प्रोवाइज फटके ते दाखवतात. रचनात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात. परंतु इथे तसं झालं नव्हतं. समोरच्या दिशेने खेळलेत. क्षेत्ररक्षक समाधान उंच आभाळाकडे नजर देत आहेत. याचा अर्थ त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जातोय. प्रेक्षक बनले फक्त दर्शक. हा अत्यंत महत्वाचा निर्णायक फटका या रनचेस मधील फलंदाज गणेश जाधवचा आणखी एक आविष्कार. महत्वाच्या क्षणाला मारलेला षटकार. काय फटकेबाजी करतो. या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. क्रिकेट खेळताना इनिशियल मोमेंट अर्थात ट्रिगर मोमेंट ही फार महत्वाची असते फलंदाजीत. यावर चर्चा करू. हा फलंदाज ट्रिगर मोमेंट देतच नाही असं म्हणावं लागेल. हा फलंदाज चेंडूच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर त्याची आयसाईट एकदा सेटल झाली की लेंथ बरोबर योग्य रीतीने जज करतो. त्यानंतर त्याचं टेक्निक चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फोकस चांगला आहे. टेम्परामेंट चांगलं आहे. टेक्निक सुद्धा चांगलं आहे. फ्रंटफुटला खेळताना चांगले फटके खेळतो. बॅकफुटला सुद्धा त्याच्या बॅटमधून चांगले फटके आतापर्यंत आपण पाहिलेत. 9 चेंडू 21 धावा. सामना इथे रोमांचकारी बनत चाललेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. चेंडू अडवताय. थोडे फंबल. ही संधी आहे का दुसऱ्या धावेची हे पाहायचं आहे. 2 तर पूर्ण. तिसरीसाठी यावेळेस निघतील. गोलंदाज अत्यंत वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतो. इथे डिफ्लेक्शन मिळत आहे. त्याचमुळे 2च धावा पूर्ण आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु गणेश जाधव ज्या पद्धतीने स्ट्रायकिंग एंडला परतत होते त्यांना योग्य अवधान साधता आलं नाही. बघा एखाद्या मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये धावणं वेगळं. 1 किलोमीटर 2 किलोमीटर 5 किलोमीटर परंतु या 22 यार्डाच्या खेळपट्टीवर धावणे अत्यंत कठीण आहे. कारण तुम्हाला 22 यार्ड पर्यंत पोहोचले की पुन्हा मागं वाढावं लागतं. पुन्हा 22 यार्डचं अंतर पुन्हा मागे वाढावं लागतं. यात तुमच्या बॅट ड्रॅग करण्याची जी टेक्निक आहे ती महत्वाची ठरते. त्याचबरोबर तुम्ही बॅट कशा पद्धतीने होल्ड करता कशी पकडता हे सुद्धा महत्वाचं असतं. मायक्रो ऑब्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सूक्ष्म निरीक्षण क्रिकेटमध्ये आलेलं आहे. 7 चेंडू आणि 18 धावा. यस तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेलेली आहे. आमचे मैदानी पंच यावेळेस ओव्हर स्टेपिंग चेक करण्यासाठी पंचांच्या वतीने घेतला गेलेला हा कॉल आहे. बघा खेळणाऱ्या संघांसाठी 2-2 रिव्ह्यू इकडे ठेवण्यात आलेले आहेत परंतु पंचांसाठी प्रत्येक बॉलवर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. जिथे जिथे ते अडचणीत आहेत तिथे तिथे त्यांना टेक्निकल सपोर्ट डिमांड करता येऊ शकतो. हे त्यांचे अधिकार आहेत आणि त्याच अधिकार क्षेत्रात राहत असताना पंच प्रवीणजी विशेसर यांच्या वतीने दिला गेलेला हा कॉल आहे. ओव्हर स्टेपिंग आहे की नाही हे चेक करायचं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. यस बेग युअर पार्डन. 7 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण. यस काही टेक्निकल इश्यूज आहेत त्याचमुळे मैदानी पंचांचा जो निर्णय आहे तोच अंतिम मानला जाईल.
ऑनफिल्ड डिसिजन आणि दुसरी महत्वाची गोष्ट की टेक्निकल रिझन इन द सेन्स की जी ती लाईन आहे ती व्यवस्थितरित्या विजिबल नाही, हे त्याचं महत्वाचं कारण आहे. 7 चेंडू आणि 18 धावा. समोरच्या दिशेने यावेळेस फटका खेळतो बिशप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. वेंट लाईक अ बुलेट. गोळीच्या वेगाने चेंडू निश्चितच भरधाव वेगाने निघून गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या पलीकडे. हा अत्यंत महत्वाचा निर्णायक क्षणाला आलेला भारदस्त खास आणि जकास कव्हर ड्राईव्ह. हा बघा टेलिव्हिजन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. फलंदाज फार चांगले खेळत आहेत यावेळेस. फलंदाज अज्जू बेपारी. अज्जू बेपारीने चौकार खरं तर इथे जास्त दाखवलेले आहेत. षटकार त्याच्या बॅटमधून एकही आलेले नाही. 5 चौकार अज्जू बेपारीचे आपण बघतो. बघा अलीकडचं जर क्रिकेट आपण बघितलं तर अलीकडे क्रिकेट खेळत असताना फलंदाज जास्तीत जास्त ऑनसाईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात आणि ऑनसाईडला जणू काही फक्त सीमारेषा आहे, ऑनसाईडलाच बाउंड्री मिळते, या पद्धतीने ते विचित्र पद्धतीने खेळण्याचा अट्टहास दाखवतात. परंतु या सगळ्या गोष्टींना बगल देत असताना अज्जू बेपारी तिकडे दोन्ही बाजूने खेळतोय. टीम मीटिंग इज नॉट अलाउड, त्याचमुळे मिडल कॉन्फरन्स मैदानाच्या आतमध्ये करू नका, आपल्याकडे तितका वेळ नाही. 12 चेंडूंमध्ये 27 धावा अज्जू बेपारी, 12 चेंडूंमध्ये 31 धावा गणेश जाधव. दोन्ही फलंदाज आक्रमक खेळलेत, त्याचमुळे आता इथे फलंदाजी करणारा संघ सुस्थितीत आहे असं खरं तर तितकं आपण म्हणू शकत नाही. कारण रात्रकालीन क्रिकेट आहे. 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 40 पेक्षा अधिक धावा सुद्धा झालेल्या आहेत. टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर एक धाव सुद्धा तिकडे 6 चेंडूंमध्ये पूर्ण करू दिली नाही गोलंदाजाने. कधी कधी तेही खरं तर उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्याचमुळे या सामन्यामध्ये नेमकी सरशी कोणाची हा फार मोठा प्रश्न इकडे आहे. 6 चेंडू 14 धावा. चला वेळेचा अपव्यय करू नका, लगेचच आपल्याला सामन्याचा रिदम लॉस न करता सामना सुरू ठेवायचा आहे. शेवटचं षटक किंबहुना हा सामना ही मॅच या गोलंदाजाकडे इथे दिलेली आहे. संघ कर्णधारांनी पाहिजे कोणत्या गोलंदाजाचा इथे विचार केलाय. संघनायक सचिन गाढवे या गोलंदाजाकडे जात आहेत. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 14 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये? जो संघ सामना जिंकेल त्या संघाचा खरं तर फायनल मध्ये प्रवेश निश्चित होणार आहे. महाअंतिम सामना त्यांना तालुकानिहाय कॅटेगरी मधून खेळायला मिळणार आहे, त्यामुळे या सामन्याचं महत्व फार मोठं आहे. 6 चेंडू 14 धावा असं समीकरण. स्ट्रायकिंग याला बॅटर गणेशने इथे शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव फक्त आणि फक्त मिळेल, एका धावेपेक्षा अधिक काही नाही. गणेश जाधव तिकडे तयार नव्हते, त्यांना असं वाटलं की क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, त्याचमुळे इन फ्युचर आपल्याला अधिकची धाव मिळू शकणार नाही, या पद्धतीचा अंदाज त्याने दर्शवला. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक संधीसाठी खरं तर तयार राहायचं असतं. ऑपॉर्च्युनिटी जिथे जिथे क्रिएट होईल तिथे तिथे त्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्हाला ग्रॅब करता आलं पाहिजे, ती कॅपिटलाइज करता आली पाहिजे. क्रिकेटमध्ये संधी मिळत नसेल तर ती तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे. म्हणजे गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करत असेल तर तुम्हाला फटके बनवावे लागतात. अधिकचा वेळ खर्च केला जातो गोलंदाजी करणारा संघ. ऑफिशियल तुमच्यासाठी ही सेकंड वॉर्निंग आहे, यानंतर कदाचित तुम्हाला इथे पेनलाइज केलं जाऊ शकतं, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. गोलंदाजी करणारा संघ अर्थात दिशा स्पोर्ट्स खेड या संघ कर्णधाराचं याकडे लक्ष असावं. सचिन बर्गे यांच्यासाठी विशेषत्वाने ही सूचना. 5 चेंडू आणि 13 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा जर आपण विचार केला तर अज्जू बेपारे आहे स्ट्रायकिंग एंडला. अज्जूने चौकारांचा व्यापार केलेला आहे, परंतु त्याच्या व्यापारामध्ये इथे त्याला आता नफा होतोय आणि तो व्यापार त्याचा वृद्धिंगत झालेला आहे. बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट, अत्यंत चांगला फटका स्क्वेअर कटचा हा षटकार. काय फलंदाजी केलेली आहे अज्जू व्यापारीने. प्रेशराइज सिच्युएशन मध्ये तुमचं कॅरेक्टर रिव्हील होत असतं. प्रेशराइज सिच्युएशन मध्ये अनेक रथी मारथी ढेर होतात, परंतु त्याच सिच्युएशनने तुम्हाला सुपर हिरोज मिळत असतात, त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला महानायक मिळत असतात. आणि अज्जू व्यापारी इथे दीपस्तंभाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तो स्थितप्रज्ञ आहे, तो हलत नाही, तो डुलत नाही, तो चालत नाही. त्याचा निर्धार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या फलंदाजीमधून पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा कैश आहे, 7 धावांची गरज आहे. मॅच बॉल इकडे अवेलेबल होतो, ही खरं तर गुड न्यूज असू शकते, परंतु याचे अनेक क्लॉजेस आहेत.
म्हणजे जो फलंदाज जुन्या चेंडूवर चौकार षटकार खेळू शकतो तो फलंदाज नव्या चेंडूवर सुद्धा चौकार षटकार खेळू शकतोच, कारण त्या पद्धतीच्या क्षमता त्याच्याकडे आहेत. परंतु कधी कधी एक अट्टहास बाळगतात खेळाडू की आम्हाला तो मॅच बॉल हवाय. हरकत नाही, मॅच बॉल आला. 4 चेंडू 7 धावांची गरज. काय घडेल या सामन्यामध्ये? फायनलचं तिकीट कोणत्या संघाला इथे मिळणार आहे? 4-7. पॅडमध्ये ठेवलेला चेंडू फुल लेनचा मागच्या बाजूने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत शॉट थर्डला, त्याचमुळे एक धाव इकडे पूर्ण केली गेलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की दोन्ही फलंदाज एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतात. दुसरी महत्वाची गोष्ट की दोन्ही फलंदाज एकमेकांवर विश्वास दाखवतात. जिकडे एक धाव आहे तिकडे ती एक धाव पूर्ण केली जाते. आणि याचं कारण असं आहे की दोन्ही फलंदाजांनी त्यांच्या क्षमता दाखवलेल्या आहेत. 3 चेंडू 6 धावा. 1 बिग हिट कॅन फिनिश दिस मॅच. एक मोठा फटका आला तर सामना संपू शकतो. तोच खेळण्याचा प्रयत्न गणेश जाधव इथे करताय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. तिकडे क्षेत्ररक्षण करणं अत्यंत घातक आहे. तिकडे जाणारे चेंडू वळणदार असतात. कोणत्या बाजूने चेंडू वळणार आहे याचा जर योग्य अंदाज क्षेत्ररक्षकाला लावता आला नाही तर त्याचं काम तमाम. क्षेत्ररक्षकाचं काम तमाम म्हणजे संघाचं काम तमाम. 2 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आहे. 2 मध्ये 5 बनवायचे आहेत. दोन्ही संघांचं कौतुक करूया. इथे भगवा चषकाच्या आयोजकांच्या वतीने चांगलं क्रिकेट दोन्ही संघ खेळलेत. यावेळेस पायांमध्ये ठेवलेला चेंडू इथे अपील रेस केली जाते. पंच जागा बदलतायत. याचा अर्थ पंचांना या खरं तर डिसिजन मध्ये तितका फील वाटला नाही. इथे लेग बॅकच्या रूपाने ही धाव कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तालुका निहाय गटातील हे सामने इथे खेळवले जात आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. गोलंदाजी करणारा संघ लेग बिफोर साठी इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलेलं आहे. 1 चेंडू 4 धावा. अधिकचा वेळ खर्च करू नका. क्षेत्ररक्षक आपण लगेचच आपापल्या जागा ॲक्वायर करा. काय घडणार आहे सामन्यामध्ये? दोन्ही संघांचं कौतुक असेल. एक वेळ अशी होती असं वाटत होतं की 74 धावांचं लक्ष्य इथे अवजड बनू शकतं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. परंतु फलंदाजांचंही कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने इथे निर्धार दाखवला, ज्या पद्धतीने जिद्द आणि चिकाटी दाखवली. तिसरे पंच विनंती असेल आपण या लवकर. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेलेली आहे. वेअर आर यू? तुम्ही कुठे आहात? तुमचं दर्शन द्या. 1 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. लेग बिफोर साठी योगराज बुटेरे सर हा रिव्ह्यू इकडे आहे. लेग बिफोर म्हटलं की 3-4 गोष्टी महत्वाच्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट की पहिली सगळ्यात अगोदर चेंडूची दिशा. इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप हे आपण बघतो बघा. ट्रान्सपरन्सी इथे 10 क्रिकच्या वतीने या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू 4 धावा. काय घडेल काय बिघडेल? गोल्डन चौकार या स्पर्धेचा लगवण्यामध्ये यश मिळेल का गणेश जाधवला? जर चौकार आला तर ते फायनल मध्ये जाऊ शकतात. गोलंदाज तयार आहेत. इथे अलॉंग दी कार्पेट फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर येतोय. इथे चेंडू अडवला आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न थ्रो आलेला आहे. याच बरोबर या चेंडूवरची कृती इथे पूर्ण झालेली आहे आणि हा सामना इथे फार कमी फरकाने जिंकलेला आहे. तो म्हणजे दिशा स्पोर्ट्स केडने. आणि या स्पर्धेतील मेगा फिनाले मध्ये त्यांचा इथे प्रवेश निश्चित झालेला आहे. वेल डन, वेल प्लेड दिशा स्पोर्ट्स केड. अत्यंत चांगला सामना प्रेक्षकांनी इथे पाहिला. त्याबद्दल दोन्ही संघांचं कौतुक. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण बघूया. सुरुवातीला 73 बनवल्या होत्या आणि 74 बनतील की नाही हा फार मोठा प्रश्न होता. 100 प्रश्न होता खरं तर. या सामन्यातील पहिला डाव फलंदाजी करत असताना सचिन बर्गेने 27 धावा धावपलकोर जोडल्या. कर्जत तालुक्यातून काही प्रेक्षक आमच्या बरोबर जोडलेले आहेत. त्यांचंही आपण कौतुक करूया. या सामन्यातील सामनावीर खेळाडू सचिन बर्गे संघाचा संघनायक, ज्याने 12 चेंडूंमध्ये 29 धावांची तडाखेबंद इनिंग इकडे साकारली.